नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर आज आपण देणार आहोत तुम्हाला रेकी, जो मनी बाउल तुम्ही तयार केला आहे त्याबद्दल, किंवा तुमच्याकडे जे माझे क्रिस्टल आहेत ते सगळे घ्या। सगळ्यांनी जे आता रेकी ऊर्जा घेणार आहेत त्या सगळ्यांनी मिठाच्या पाण्याने हातपाय धुवा आणि नंतर पुढे येऊन बसा। व्हिडिओ थोड्या वेळ पॉज करा। ज्यांच्याकडे बॉटल आहे त्यांनी बॉटल सुद्धा जवळ घेऊन बसा। संध्याकाळ आहे, पाणी भरून जर घेतली तर जास्त छान प्रकार होईल। तर जे क्रिस्टल असतील ते सगळे आणि आपली पाण्याची वॉटर बॉटल आणि मनी बाउल हे सगळं जवळ घ्या। त्याआधी थोडंसं पांढरं मीठ असेल तर नाही तर प्रोटेक्शन सॉल्ट असेल तर त्याने हातपाय धुवा। जोवर रेकी संपत नाही तोवर कोणीही खाली पाय जमिनीवर ठेवू नका। तर या चटकन दिशी तोवर मी थोडीशी वेगळी माहिती देते तुम्हाला। तर आपली बॉटल ही एवढं का काम करते, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही की बॉटल एवढी का काम करते आपली। तर पाण्यामध्ये एनर्जी असते। सगळ्यात महत्त्वाचं आहे पाणी। आपल्याला जगायला महत्त्वाचं आहे पाणी, शेती पिकवायला महत्त्वाचं आहे पाणी। पाऊस नाही पडला तर दुष्काळ पडतो, तिथं आहे पाणी। शरीरात आहे पाणी, आईच्या पोटात असतं पाणी, त्यात असतं बाळ। म्हणजे पाणी ही एनर्जी आहे। पाण्याशिवाय आपण जगूच शकत नाही। तासभर जर आपल्या घशाला कोरड पडली तर आपण जगू शकत नाही। त्यामुळे ह्याला एनर्जी आहे। पाणी ऐकतं, पाण्याला इमोशन्स कळतात, म्हणून मी ही बॉटल तयार केली आहे। पाण्याला तुम्ही जे बोलाल, जे सांगाल ते कळतं आणि त्यानंतर त्याचा फायदा आपल्याला व्हायला लागतो। त्याचबरोबर हे क्रिस्टल सुद्धा अतिशय पॉवरफुल आहेत। 11 क्रिस्टल तुम्हाला एकत्र कुठेही मिळणार नाहीत ना, कुठल्या ब्रेसलेटमध्ये येणार आहेत। तर फक्त आणि फक्त ते इथंच आहे। 7 चक्रा तुमचा ट्री असू दे, पिंक ट्री असू दे, ग्रीन ट्री असू दे, येल्लो ट्री असू दे, सिट्रिनचा ट्री असू दे, आपला जांभळा ट्री असू दे, काही असू दे, सगळं ह्याच्यामध्ये आहे। त्यामुळं पाणी आणि सगळ्यात महत्त्वाची वॉटर बॉटल ही प्लेनमध्ये ऊर्जा जास्तीत जास्त प्रकारात जातात। नाही की ॲल्युमिनियमच्या ह्याची बॉटल, स्टीलची बॉटल, याला काही महत्त्व नाही आहे। रेकी शास्त्रात सगळ्यात मोठं महत्त्व आहे ते काचेला, आणि त्यामुळं ह्यातलं वॉटर ह्याला दिलेली असती 7 चक्राची हिलिंग। तुम्हाला वर दिलेले असतात, त्याच्यावर एंजल नंबर आणि वर क्रिस्टल। आणि पाण्यामध्ये काय एनर्जी आहे हे जे रेकीचे स्वतः जे होते डॉक्टर त्यांनी स्वतः बघितलेलं आहे। 3 ग्लास त्यांनी ठेवले होते आणि तिन्ही ग्लासला रोज 15 दिवस ते वेगळे वेगळे अफर्मेशन देत होते। त्या ग्लासमध्ये त्यांनी घातला होते थोडे थोडे तांदूळ आणि किंवा 2-3 गोष्टी आहेत त्यांच्यातली तांदूळाची सांगते मी तुम्हाला। तांदूळ घातले होते आणि नंतर त्याला रोज अफर्मेशन द्यायच्या। ज्या पाण्यामध्ये त्यांनी तांदूळ घातले होते त्याच्यावर खूप प्रेम करायचे। आय लव्ह यू, खूप छान आहे, तू असा आहे, तू तसा आहे, असे चांगले अफर्मेशन द्यायच्या। दुसऱ्याला सगळे वाईट अफर्मेशन द्यायच्या की माझं चांगलंच होत नाहीये, तू इथं तू आल्यापासून माझं चांगलंच होत नाही, माझं असंच होत नाही, ज्या नकारात्मक द्यायच्या। आणि तिसऱ्या ह्याला आय हेट यू म्हणायचे। तर जेव्हा 15 दिवसानं हे सगळे तांदूळ पाहिले गेले त्यावेळी ज्याला लव्ह यू म्हणत होते, ज्याच्यावर प्रेम करत होते, तो तांदूळ तसाच्या तसा पांढरा शुभ्र होता। ज्याला ते नावं ठेवत होते किंवा नकारात्मक म्हणत होते तो तांदूळ काळा झाला होता। आणि ज्याला ते हेट यू म्हणून जे काही बोलत होते तो तांदूळ सडला होता। म्हणजे पाण्यामध्ये किंवा अफर्मेशनमध्ये किती पॉवर असती हे आपल्याला त्यावेळी कळले। म्हणून पाण्याची बॉटल ही आपल्याकडं पाहिजे। पाणी ऐकतं, पाण्याला इमोशन्स कळतात, पाण्याला बोललेलं सगळं कळतं। म्हणून पाण्याची बॉटल ही मी तयार केलेली आहे। माझ्या आयुष्याचं सार आहे ही पाण्याची बॉटल। किंमत मला सुद्धा न परवडणारी आहे तुम्हाला देताना। एवढे कमी पैसे मला ह्याच्यामध्ये मिळतात किंवा काही वेळा मिळत पण नाहीत, तरी सुद्धा तग धरून थांबली आहे ह्याच्यात की बॉटल माझ्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचली पाहिजे। तर घेऊन आलात का तुम्ही सगळेजण? तर घरात काही छोटी पोरं असतील, काय असतील, तर सगळ्यांनी या। मावशी तुम्हाला सगळ्यांना रेकी देणार आहे आणि त्याचबरोबर एक छोटीशी अजून एक गोष्ट पण सांगणार आहे। तर गोष्ट ना देवीची आहे ना कशाची आहे, आपल्या आयुष्यावर अवलंबून एक गोष्ट तुम्हाला सांगते की सगळ्यांना माहीत असेल की गरुड पक्षी ह्याच्या अंगामध्ये किती ताकद आहे, तो किती उंच भराऱ्या घेऊ शकतो। समजा घार, समजा गरुड नसेल समजायचं तर घार समजा, की किती आपण त्याला
उंच भराऱ्या घेऊ शकतो. ताकदवर पक्षी, कोणतेही पक्षी, चिमण्या, पाखरं, काय जे आकाशात उडतात ती त्याच्या वाटी कधी जात नाहीत. गरुड असो नाही तर घार असो, त्यांचे ते उडत राहत असतात. पण एक पक्षी असा आहे की तो गरुडाच्या किंवा घारीच्या नादी लागतो. तो पक्षी म्हणजे कावळा. आणि कावळा काय करतो, गरुडाच्या पाठीवर बसतो आणि त्याच्या मानेवर टोचा मारायला सुरुवात करतो की त्याला घायल करायचं. पण गरुड समजा किंवा घार समजा असा प्राणी आहे की तो कावळा सतत त्याच्या मानेवर मारत राहतो, टोचा मारत राहतो. पण घार आणि गरुड उडायचे काही थांबत नाही. त्यांचा एकच फोकस असतो, आपण वर जायचं आहे, आपल्याला आपलं लक्ष गाठायचं आहे. आणि तेच घडतं. काही उंच भरारी मारल्यावर ऑक्सिजनची लेवल कमी होते आणि कावळा खाली पडतो, कारण तो तिथपर्यंत जाऊ शकत नसतो. पण गरुड झेप, घारेची झेप ही तिथपर्यंत पोचलेली असते. तसेच आपल्या जीवनामध्ये कावळे असतात. ते आपले मार्ग बदलण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला आपल्या कामातनं डिस्टर्ब करतात, त्यांच्या वागण्यातनं ते आपल्याला डिस्टर्ब करतात. कधी अशा व्यक्ती आपल्याला रडवत असतात, कधी त्रास देत असतात, कधी आपल्या करिअरमधनं आपल्याला खाली ओढत असतात, कधी अभ्यासामधनं खाली ओढत असतात, कधी आपलं चांगलं होतंय, आपण घर बांधतोय, गाडी घेतोय, काय घेतोय यातनं खाली ओढत असतात. तर हे सगळे कावळे आहेत जे आपल्याला त्रास देतात. आणि आपण स्वतः गरुड आहे नाहीतर घार आहे, जी फक्त आपल्याला आपला फोकस दिसतो, आपलं लक्ष दिसतं आपल्याला, मला हे गाठायचं आहे. त्यामुळे हे सगळे कावळे येऊ दे मागं, येऊ दे, चढू दे, आपण आपली पावर संपू द्यायची नाही. हे नातलगांच्या बाबतीत असू दे, अजून कोणाच्या बाबतीत असू दे, लक्षात ठेवा, स्वतःतली पावर संपू देऊ नका. छळू दे त्यांना काय छळायचं ते, पण तरी पण मी माझं लक्ष हे गाठणारच. मी माझं लक्ष इकडं तिकडं जाऊ देणार नाही. माझा गोल जो आहे तिथपर्यंत मी पोहोचणार, रस्त्यात कितीही कावळे येऊ दे. चला, बरोबर सगळ्यांची तयारी आता झालेली असेल आपल्या रेकीसाठी. नसेल कोणी पाहिली इथपर्यंत तर आता रेकी घ्या सगळ्यांनी. तर चला आपण रेकीला सुरुवात करूया. त्याआधी सगळ्यांनी आपले पाय जमिनीवर ठेवलेत का हे बघा, आपापल्या वस्तू घेतल्यात का ते बघा. आणि शांत चित्तानं फक्त डोळे मिटून आता इमॅजिन करा किंवा माझा आवाज ऐका. कुणीही डोळे उघडे ठेवायची गरज नाही जर तुम्हाला संपूर्णपणे या रेखीव ऊर्जेमध्ये उतरायचं असेल तर. नसेल तर तुम्ही डोळे उघडे ठेवू शकता. तर आपले पाय जमिनीवर ठेवू नका. सगळ्यांनी पाय मांडी घालून बसा, बेडवर बसा, कुठंही बसा, फक्त पाय जमिनीवर एक 5 मिनिटं ठेवू नका. तर मी रेकीला सुरुवात करते. ते जे माझी ही आत्ता रेकी बघत आहे, ज्यांच्याकडं माझे क्रिस्टल, बॉटल जे काही आहे, या सगळ्यांच्या आतल्या परमात्म्याला माझा खूप खूप नमस्कार की तुम्ही सगळे आहात म्हणून मी आहे. तुमच्या प्रत्येकामध्ये एक चांगला आत्मा आहे म्हणून माझी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. तर चला आपण सुरुवात करूया रेकीला. त्याआधी आता तुम्ही शांत चित्तानं डोळे मिटा, सगळं बंद करा, माझा आवाज ऐका, टी व्ही बंद करा, सगळं बंद करा, मोबाईल बंद, गेम कोणी खेळत आहे मला ऐकू येतं आहे ते मोबाईल बंद करा, कुकरच्या शिट्ट्या बंद करा, सगळं बंद करा आणि शांत चित्तानं ही रेकी घ्या. ही रेकी ऊर्जा तुम्हाला 3 दिवस मिळणार आहे. याची पावर मी 3 दिवस कट करणार नाही आहे तुमच्यापासनं. 4थ्या दिवशी याची पावर संपून जाईल. तर चला आपले दोन्ही हात आपले घर्षण करा. तुम्हाला जेवढ्या वेळ जमेल तेवढ्या वेळ 2 हात असे घर्षण करा. आणि जो खाली तुमचा मनी बाउल आहे, तुमचे क्रिस्टल्स आहेत, तुमची बॉटल आहे, त्याच्यावर हात असे ठेवा. जे काही सगळं आहे त्याच्यावर एक हात आपला असा ठेवा व्यवस्थितपणे. हालचाल करायची नाही, लहान मुलांना मध्ये घ्यायचं नाही. त्याच वेळी तुम्हाला हे संपूर्णपणे रेखी मिळेल. तर चला मी सारिका माझी कॉर्ड तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत जोडत आहे रेकीसाठी, तुमच्या उन्नतीसाठी, तुमच्या मार्गातले सर्व अडथळे दूर होण्यासाठी. तर मी रेकी ऊर्जेद्वारे तुमच्या 7 चक्राला हील करते आणि त्यातून तुमच्या अंगामध्ये असलेल्या निगेटिव्ह ऊर्जा संपूर्णपणे बाहेर खेचून घेत आहे. तर ज्या तुमच्या अंगामध्ये निगेटिव्ह ऊर्जा असतील त्या सगळ्या मी तुमच्या ऊर्जा हे या प्रकारे खेचून घेत आहे.
तुम्ही शांत चित्तानं आपल्या प्रत्येक चक्रामधनं काय ओढलं जातंय, कुणाच्या पोटात दुखत असेल, कुणाच्या कमरेत दुखत असेल, कुणाचे नाक, कुणाचे डोळे, कुणाचा घसा, थ्रोट चक्रावरती आणि क्राउन चक्रावरती ज्यांना त्रास आहे, तर हे सारे तुमचे ब्लॉकेजेस, साऱ्या ऊर्जा, वाईट ऊर्जा मी माझ्याकडं खेचून घेतलेल्या आहेत आणि आता मी माझी रेकी ऑन करते आणि तुम्हा सगळ्यांना मी पहिल्यांदा तुमच्या सेवन चक्रा जागृत होण्यासाठी रेकी देते. तर माझ्या हातातून ज्या ऊर्जा येत आहेत, ज्या रेकी ऊर्जा येत आहेत, जशा चंद्राच्या गार प्रकाशाच्या, चंद्रासारख्या गार प्रकाशाच्या ऊर्जा तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत एखाद्या विजेचा झोक जसा असावा पण तो गारवा आहे, तो तुम्हाला संपूर्णप्रमाणे प्रभावित करत आहे. तुमची दुखणी, तुमचे दुःख, तुमचे इमोशन्स, तुम्हाला कोणी त्रास दिला आहे, या सगळ्या गोष्टी या माझ्या रेकी ऊर्जेतनं गायब होत आहेत. मी माझ्याकडं तुमचं सगळं वाईट घेतलेलं आहे आणि माझ्याकडच्या पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्हाला भरभरून देत आहे. या ऊर्जा संपादन करून घ्या. तुमच्या डोक्यावर एक प्रकाश आहे, तोच प्रकाश हळूहळू तुमच्या चेहऱ्यावर आहे. एक स्माईल द्या स्वतःला. हे प्रकाश तुमचं सौंदर्य फुलवणार आहे. हाच प्रकाश तुमच्या थ्रोट चक्रावर जात आहे. इथं तुमचा कंठ, वाणी सुधारणार आहे. इथंच तुम्ही जे बोलाल ते घडेल, तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. तिथं भरपूर ऊर्जा तुम्हाला मिळत आहे. त्याच प्रकारे तुमच्या हार्ट चक्रावर मी आता भरभरून ऊर्जा तुम्हाला देत आहे. तुमच्या मनामध्ये, तुमच्या हार्टमध्ये कुठल्याही बाजूनं कुणासाठीही द्वेष नाही आहे. तुम्ही एक मायाळू व्यक्तिमत्व आहात. जे काही आहे मनामध्ये ते सगळं सोडून द्या आणि त्या व्यक्तीला माफ करा. तुम्ही त्या व्यक्तीला मनापासून माफ करा ज्या व्यक्तीनं तुम्हाला आजपर्यंत त्रास दिला आहे. म्हणजे माझ्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचते आणि एक तुमच्या हार्टमध्ये शीतल, गारवा, प्रकाश तुम्हाला जाणवेल. याच प्रकारे संपूर्ण तुमच्या चक्रांवर मी रेकी देत आहे. माझ्या ऊर्जा तुमच्यापर्यंत येत आहेत. जाणीव करून घ्या. शरीर ढिलं सोडा आणि संपूर्ण तुम्हाला मी माझ्या ऊर्जेमध्ये पॅक केलेलं आहे. तुम्ही सगळेजण संपूर्णपणे पॉझिटिव्ह आहात. आपले हात आपल्या क्रिस्टलवरनं काढू नका. ऊर्जा तुम्हाला जाणवली असली तर चेहऱ्यावरची स्माईल जाऊ देऊ नका. एक सतत रेकी संपेपर्यंत सतत आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल राहिली पाहिजे. ह्याचं काम तुम्ही करा. संपूर्ण अंग आपलं ढिलं सोडा आणि आता श्वास घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. थोडा वेळ थांबवा आणि नंतर हळूहळू सोडा. या प्रकारे आपलं डोकं आपल्या श्वासावर केंद्रित करा. म्हणजे तुम्ही शून्य विचारात जाल. तुमचे हात तुमच्या क्रिस्टलवर आहेत आणि आता मी जे सांगत आहे ते व्यवस्थित ऐका. शांतपणे आपल्या अवचेतन मनामध्ये या सगळ्या गोष्टी जाऊ देत. मनी बाऊल असू दे, क्रिस्टल असू दे, वॉटर बॉटल असू दे, सगळ्याचे हात त्याच्यावर ठेवा. तुम्ही डोळे शांत मिटा आणि शांत चित्तानं मी जे सांगते त्या अफर्मेशन परत परत स्वतःला द्या. मी बोलते त्याच्या मागणं मनात तुम्ही सुद्धा बोलू शकता. आता मी कुठेही थांबत नाहीये. ही रेकी झाल्यावर ज्या काही मी शेवट तुम्हाला सूचना देईल आणि रेकी लगेच बंद होईल. त्यापुढं मी ना टाटा बाय बाय करणारे ना जगदंबा म्हणणारे.
रेकी घ्यायला सगळेजण तयार राहा. श्वासावर लक्ष द्या, डोळे शांत मिटा. माझ्या ऊर्जेनं तुम्ही पॉवरफुल झालेला आहात. तुमच्यामध्ये ताकद आलेली आहे, तुमच्यामध्ये आत्मविश्वास आलेला आहे. काही पण करून टाकाल अशी जिद्द तुमच्यामध्ये आलेली आहे. पैसा कमवायची ताकद तुमच्यामध्ये आलेली आहे. पैसा कमवायचे विचार तुमच्या डोक्यात आलेले आहेत. तर चला, सगळ्यात पहिल्यांदा म्हणा, मी भाग्यशाली आहे. मी भाग्यशाली आहे. मला जे पैसे हवे आहेत ते मला लगेच मिळतात. थँक्यू युनिवर्स. मला जे पैसे हवे आहेत ते मला लगेच मिळतात. थँक्यू युनिवर्स. या महिन्यात मला खूप सारा पैसा मिळणार आहे. या महिन्यात मला खूप सारा पैसा मिळणार आहे. युनिवर्स मला खूप पैसा देत आहे. थँक्यू युनिवर्स. थँक्यू युनिवर्स. सांगितलेली रेमेडी, माझा मनी बाउल हा पैशानं गच्च भरलेला आहे. माझा पैशावर खूप प्रेम आहे. माझं पैशावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू मनी. आणि पैसासुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतो, कारण आलेला पैसा हा मी सत्मार्गी लावतो. माझ्या पैशामध्ये येणारा काही हिस्सा मी दानधर्मासाठी घालवतो आणि बाकीचा पैसा ही लक्झरी लाईफ जगून घेतो आणि लक्ष्मीला सर्कलमध्ये ठेवतो. म्हणून माता लक्ष्मीसुद्धा माझ्यावर खूप प्रसन्न आहे. माझ्या जीवनात अक्षरशः पैशाचा पाऊस पडत आहे. मी जे काम हातात घेईल त्यात मला भरपूर पैसा मिळत आहे. माझ्या इच्छेपेक्षा सुद्धा जास्त पैसा मला या सगळ्यामध्ये मिळत आहे. हा मनी बाउल, ही मनी बॉटल, हा 520चा राजा, हे सारे क्रिस्टल, हे पिरॅमिड, हा जे काही आहे ते संपूर्णपणे पैशानं भरलेलं आहे. एक पैशाचा मोठा पाऊस माझ्या अवतीभोवती पडत आहे. इमॅजिन करा, भरपूर साऱ्या नोटा तुमच्या पुढं आहेत. भरपूर सारा पैशाचा पाऊस तुमच्यावर पडत आहे आणि तुम्ही खूप आनंदी आहात. तुम्ही खूप आनंदी आहात. पैसा कमवणं अवघड नाही आहे. फक्त पैशाला आकर्षित करून घेणं हे आपलं काम आहे. तुम्ही पैशाच्या पावसामध्ये पूर्णपणे भिजला आहात. या महिन्यात तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसा मिळत आहे. तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसा मिळत आहे. आणि या मनी बाउलमुळं येणाऱ्या 2 वर्षात मी लखपती होणार आहे. या क्रिस्टल्समुळं, या रेकीमुळं, या वॉटर बॉटलमुळं मी 2 वर्षात लखपती होणार आहे. लखपती असतील ते करोडपती होणार आहे. मला प्रत्येक गोष्टीत खूप पैसा मिळत आहे. माझे बँक बॅलन्स रोजच्या रोज वाढत आहे. मनी सर्कलमध्ये ठेवतो. मी पैशाला सर्कलमध्ये ठेवतो. मी पैसा देताना 708 बोलतो. मी पैसा घेताना 520 बोलतो. त्यामुळं युनिवर्समधल्या एंजल्स माझ्यावर खूप प्रसन्न आहेत. त्यासाठी थँक्यू युनिवर्स. त्यासाठी थँक्यू युनिवर्स. माझी अडकलेली सगळी कामं या महिन्यात होत आहेत. त्यासाठी थँक्यू युनिवर्स. 4 दिशांकडून पैसा येत आहे. मी युनिवर्सवर खूप खुश आहे आणि युनिवर्स माझ्यावर खूप खुश आहे. युनिवर्समध्ये आणि माझ्यामध्ये एक प्रकारचा खूप सुंदर नातं तयार झालं आहे. मी जे मागेल ते युनिवर्स मला देतो. मी पैसा मागतोय तर भरभरून पैसा मला मिळत आहे. माझा बिझनेस, माझा नोकरी, माझं करिअर, जिथून मी पैसा कमवतो तिथून डबल टिप्पल पैसा मला मिळत आहे. पैसा कमावणं अवघड नाही. पैशाला आकर्षित करून घेत आहे. तशीच रेकी ऊर्जा मला मिळाली आहे. त्यामुळं मी पैशाला आकर्षित करून घेत आहे. या मनी बाउलमुळं मला पैसा कमवायच्या नवीन आयडिया मला येत आहेत. या वॉटर बॉटलमुळं, या क्रिस्टलमुळं, या ब्रेसलेटमुळं मला भरपूर ऊर्जा
मिळत आहेत, भरपूर छान छान आयडिया येत आहेत आणि मी माझा 520चा राजा, माझे सारे क्रिस्टल्स, माझे बॉटल यावर भरभरून प्रेम करतो. कारण पाणी दिलं आहे ते युनिवर्सनं दिलं आहे, क्रिस्टल दिले आहेत ते युनिवर्सनं दिले आहेत, एंजल नंबर दिले आहेत ते एंजलनं दिले आहेत. या सगळ्याचा मला खूप खूप फायदा होत आहे. त्यासाठी थँक्यू युनिवर्स. मी पैशावर खूप प्रेम करतो. मी पैशाचं मनी मॅग्नेट आहे. या मनी बाऊलमुळं माझ्याकडं पैसा वाढतच आहे, वाढतच आहे, वाढतच आहे, वाढतच आहे, पैसा वाढतच आहे. हा मनी बाऊल, हे क्रिस्टल, ही बॉटल रेकीनं परिपूर्ण आहे. या सगळ्या तुमच्यापाशी ज्या वस्तू आहेत ह्याला मी पुन्हा एकदा भरभरून माझ्या ऊर्जा देत आहे. माझ्या हातातून निघणाऱ्या ऊर्जा या सगळ्या तुमच्या शरीराला, तुमच्या डोक्याला शांत करत आहेत. तुमच्या डोक्यात आता पैसा कमवायच्या नवीन आयडिया येत आहेत. तुमचं शरीर सुदृढ होत आहे. तुमचे आजारपण, तुमचा आळस आता या रेकीबरोबर पळून गेला आहे. आणि आजपासून तुम्ही ज्या कामात हात घालाल त्या कामात तुम्हाला यशच यश मिळणार आहे. तुमची घराची स्वप्न, तुमची गाडीची स्वप्न, तुमची मुलांची स्वप्न सर्व काही पूर्ण होत आहे. इमॅजिन करा आपल्या डोळ्यापुढं तुम्हाला जे हवं आहे. या प्रकारे भरभरून ऊर्जा मी तुम्हाला दिल्या आहेत. या प्रकारे भरभरून पैसा तुमच्या सगळ्यांपाशी आहे. यासाठी थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. यासाठी थँक्यू गुरु ज्यांनी मला ही रेकी विद्या दिली. थँक्यू युनिवर्स. थँक्यू तुमच्या सगळ्यांच्या आतल्या परमात्म्याला थँक्यू आणि मनपूर्वक आभार. आपण जर डोळे मिटले असतील आणि हे सगळं सेशन तुम्ही व्यवस्थितपणे केलं असेल तर जोवर तुम्हाला या ध्यानात बसू वाटतंय तोवर तुम्ही याच ध्यानात बसा. ज्यावेळी तुम्हाला माझ्या आवाजातनं तुम्ही बाहेर याल, या शांत वातावरणाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे सांगाल. अजूनही तुमच्या डोक्यावर पैशाचा पाऊस पडत आहे. तुमच्या सगळ्या स्वप्न तुमच्या डोळ्यापुढे येत आहेत. ही सारी स्वप्न या वर्षात तुमची पूर्ण होणार आहेत. संपूर्ण चित्रपट मस्तपैकी शांत बसून बघा. जे जे या वर्षात तुम्हाला हवं आहे, तुमचा मनी बाऊल, तुमचा क्रिस्टल, तुमची बॉटल हे सगळं पुन्हा एकदा चार्ज झालेलं आहे माझ्या रेखी ऊर्जेमुळं. या ऊर्जा मी तुमच्याशी 3 दिवसासाठी जोडलेल्या आहेत. 3 दिवसानंतर मी कॉर्ड कटिंग करेल. तोवर सगळ्यांनी या व्हिडिओचा भरभरून लाभ घ्यावा. मी स्वतः मेडिटेशनमध्ये चालली आहे, त्यामुळे डोळे उघडायची ताकद आता माझ्यात सुद्धा नाही आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा मेडिटेशनमधनं बाहेर याल, या शांततेतनं, या गारव्यातनं, या सुंदर अशा सफरमधनं तुम्ही बाहेर याल, त्यावेळी डोळे उघडा, आपल्या मनी बाऊलवरचे हात काढा, पुन्हा एकदा थँक्यू युनिवर्स बोला, थँक्यू मनी बोला, लव यू मनी बोला आणि आभार माना, आनंद व्यक्त करा, एक छानशी स्माईल द्या आणि नंतर तुम्ही मोबाईल बंद करू शकता किंवा तुमचे डोळे तुम्ही उघडू शकता.